नीट पेपर फुटीतील आरोपींची पुण्यात चौकशी. मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे आणि शुभम खैरनारची समोरासमोर बसून चौकशी. नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयकडनं चौकशी. पुण्यातील सीबीआय मुख्यालयात विद्यार्थी पालकांची चौकशी, तर बीडमध्ये सीबीआयनं क्लास चालकांची चौकशी केल्याची माहिती. नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयची धडक कारवाई सुरूच. लातूरच्या डॉक्टर मनोज शिरुरेला पुण्यातून अटक. शिरुरे आरोपी मोटेगावकरच्या होता संपर्कात. कॉक्रोच जनता पार्टीचं ट्विटर अकाउंट देशात ब्लॉक. अभिजित दिपके यांची एक्स पोस्ट करत माहिती. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना ठाणे कोर्टाचा दिलासा. 2008च्या रेल्वे भरती आंदोलनाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता. तब्बल 18 वर्षांनी भाषणातून चिथावणी दिल्याच्या गुन्ह्यातून निर्दोष. रत्नागिरीत महायुतीमध्ये ऑल इज नॉट वेल. 2029ला जिल्ह्यात आमचाच पालकमंत्री असेल. भाजपा आमदार प्रमोद जठार यांच्या विधानानं महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता. मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ उद्या अंतरवालीत चर्चेला येणार. उद्या सकाळी 10 वाजता शिष्टमंडळ अंतरवालीत दाखल होणार. मागण्यांबाबत जरांगेंशी करणार चर्चा. कोल्हापुरात 108 अँब्युलन्स चालकांचं काम बंद आंदोलन. बीव्हीजी कंपनीनं चालकाला आजारपणात मदत न केल्यानं आक्रमक. तातडीनं मदत न दिल्यास राज्यभरातील सेवा बंद करण्याचा इशारा. वाशिम जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा. डिझेल अभावी मशागतीची कामं रखडली. डिझेलसाठी वाहनांच्या पेट्रोल पंपावर रांगा. सोनं चांदीची दरवाढ सुरूच. सोनं 1000 तर चांदी 2000 महागली. जीएसटीसह सोनं प्रतितोळा 1,62,000 तर चांदीचे दर थेट 2,78,000. एसएल समूहाला 100 वर्ष. दूरदृष्टी, नवनिर्मिती आणि पिढ्यांना प्रेरणा देणारे एक शतक. सर्वच क्षेत्रांमधून शुभेच्छांचा वर्षाव.